दरम्यान गॅसच्या तुटवड्यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी देखील नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। पण सत्य परिस्थिती अशी आहे की आता व्यावसायिक गॅस जो आहे त्याला पूर्णपणाने बंदी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गेलेला आहे। त्याचबरोबर आता या असलेल्या घरगुती गॅसच्या पण किमती वाढत आहे। हळूहळू हे युद्ध वाढत गेलं की याचा परिणाम कोणी किती चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम हा महागाईवर दरवाढीवर 100% होणार आहे, तुटवडा होणार आहे। पर्यायी व्यवस्था काय याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाला करावी लागेल आणि मला वाटतं की तशा संदर्भातली सुद्धा या युद्ध परिस्थितीची भूमिका म्हणून आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार। मला वाटते परराष्ट्र धोरण कशा पद्धतीने राबवलं जाते याचं उदाहरण या दरवाढीतून देशातल्या लोकांना दिसून येते। मध्यमवर्गीयांच्या महागाईमध्ये भर टाकण्याचं काम या गॅसच्या दरवाढीमुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पूर्णपणे केंद्रातलं सरकार हे परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत फेल झालेलं आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल। आता पेट्रोलचे दर कदाचित वाढतील परंतु ते नियंत्रित ठेवण्यासाठी कदाचित सरकार प्रयत्न करत असतील, परंतु त्याचा बोजा अतिरिक्त केंद्रावर किती पडणार आहे ह्या चुकीच्या धोरणामुळे खऱ्या अर्थानं देशाची आर्थिक परिस्थिती असू दे किंवा सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती असू दे ही कोलमडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।